भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तहसील कार्यालयाच्या वतीने विरली बुजुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 चे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रसिका रंगारी यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात एक खिडकी योजनेअंतर्गत महसूल, आरोग्य, कृषी, अन्न पुरवठा, सेतू केंद्र, आधार केंद्र तसेच भूमी अभिलेख विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। आरोग्य तपासणी, डिजिटल सातबारा वितरण, फेरफार प्रकरणे निकाली काढणे तसेच विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। या शिबिराचा लाभ एकूण 431 नागरिकांनी घेतला आहे। नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार वैभव पवार यांनी केले। या बातमीची सविस्तर माहिती घेतली आहे भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान पहिला टप्पा विरली बुजुर्ग या ठिकाणी या सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणामध्ये या अभियानाअंतर्गत म्हणजे जनतेला कोणकोणते लाभ देण्यात आले आणि पुढील टप्पा जे आहेत 5 टप्पे याचे काय नियोजन असेल सविस्तर। प्रथमतः बघितलं तर टप्पा 1 हा आपला मे महिन्यापर्यंत चालणार आहे। त्याच्यामध्ये जर बघितलं तर लाखांवर तालुक्यातील जे आपले 5 मंडळ आहेत त्या विविध मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जे शिबिर अभियान आहे ते आपण राबवणार आहोत। यामध्ये आपल्या राज्याचे माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी महसूल विभागात ज्या ज्या सुधारणा आहेत त्या योजनांचा त्याच्या सुधारणांचा जनतेपर्यंत माहिती व्हावी आणि लोकांनी त्या सुधारणांचा किंवा त्या ज्या सुधारणा झाल्या त्यांचा लाभ घ्यावा यासाठी आपण हा महाराजस्व अभियान शिबिर जे राबवलं होतं त्याच्यातला आजचा पहिला जो टप्पा होता टप्पा म्हणजे आजचं पहिलं शिबिर हे विरली बुजुर्ग मंडळात आपलं पार पडलेलं आहे। आणि याच्यात बघितलं तर वर्ग 2चे वर्ग 1 प्रकरणं निकाली काढणे, त्यानंतर जिवंत सातबारा टप्पा 1 आणि टप्पा 2 हे जे होते त्याच्यामध्ये अंतर्गत सातबारा वाटप करणे, जसे आपल्या सामाजिक अर्थसहाय्याच्या म्हणजे जे आपल्या ज्या गरीब व्यक्तींना ज्या सामाजिक अर्थसहाय्य इंदिरा गांधी संजय गांधी नियोजन योजना यांच्या ज्या विविध योजना आहेत या योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जी तुकडेबंदी कायद्याचे जे आणलेलं आहे की तुकडेबंदी नियम सुरू करणे या संबंधात आपण माहिती दिली। त्यानंतर बघितलं तर ज्या आपल्या मंडळामध्ये विविध शाळा आहेत त्या विविध शाळांचे जे दाखले आहेत उत्पन्नाचे दाखले डोमिसाईल ते सुद्धा आपण आणि ते वाटप केलेलं आहे। तसेच विरली मंडळामधले जे पानंद रस्ते होते त्या पानंद रस्त्यांमधले जे आपल्याकडे 28% मान्यता आपण प्रदान केलं त्याचे विरली मंडळाचे 4 ते 5 रस्ते जे पानंद रस्ते त्याला प्रशस्ती मान्यतेचे प्रदान केले आहे आणि त्या प्रशस्ती मान्यतेचे जे आदेश आहेत ते आपण संबंधित ग्रामसेवक या संबंधित ज्या सरपंच मॅडम आहेत मावळे मॅडम जे विरलीच्या त्यांना आपण ते प्रदानही केले आहे। त्यानंतर मंडळातले जे होते पट्टे वाटप तर भूमी अभिलेख विभागाचे जे आडवसाहेब आहेत त्यांनी आज आपल्या इथे स्वामित्व योजनेअंतर्गत ज्या सनद होत्या त्या सनदसुद्धा आपण एक आत्तापर्यंत आम्ही 18 लोकांना वाटप केलेलं आहे। अजूनही लोकांची गर्दी आहे आणि त्यानुसार लोक सनद घेऊन जात आहेत। तर विरली मंडळात आपण ते सनद वाटपाचं कार्यसुद्धा केलेलं आहे। ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी आपण काम आज इथे केलेलं आहे करत आहोत। त्यानंतर प्रलंबित असलेले जे फेरफार होते ते सुद्धा मंडळ अधिकाऱ्यांच्या लॉबीवरून आपण ते दुरुस्त निकाली काढलेले आहेत। तसेच सातबारामधले ज्या दुरुस्त्या होते त्या दुरुस्त्या निकाली काढण्याचं काम आपण आज इथे केलेले आहेत। तसेच अस्पृश्य संदर्भातले जे सुधारणा आहेत त्या अस्पृश्य संदर्भातल्या सुधारणाबाबत पण येणे जे अधिकार आहेत 42 कलम होतं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम स्थापनेमधलं ते खारिज करण्यात आले। महसूल विभागाने ते येण्याचे अधिकार काढून जे नियोजन अधिकारी आहेत त्यांना ते अधिकार प्रदान केले त्याबाबत आपण सुद्धा त्या जिल्ह्याबद्दल सुद्धा आपण माहिती दिलेली आहे। तसेच PM किसान योजनेचा लाभ आरोग्य विभागाच्या यांच्यामार्फत आरोग्य तपासणी सुद्धा राबवलं होतं। महिलांसाठी जसं महिला दिन असतं तर महिलांसाठी आपण हिमोग्लोबिन तपासणी सिकल सेल्सचं तपासणी सुद्धा कॅम्प आपण आज तिथे केलेली होती। सेतूमार्फत आपण दाखल केल्याचं काम केलं, आधारमधलं ऑपरेशनचं आपण आज काम केलेलं आहे। अशा विविध योजनांचा समन्वय करून आणून आपण आज इथे पहिला टप्पा जो विरलीला होता विरली मंडळामध्ये तो आज आपण ते केलेला आहे आणि इथून पुढचा जो असणार आहे आपल्या पुढच्या शनिवार 14 तारखेचा तो असणार आहे आपल्या 12 मंडळामध्ये तो सुद्धा याच पद्धतीने आपण यशस्वीरित्या करणार आहे। पुढील किती टप्पे आपल्या तालुक्यामध्ये राबवायचे आहेत आणि पुढील टप्पे यशस्वी होण्यासाठी आपण जनतेला काय आव्हान कराल? तसं बघितलं तर आपल्याकडे अजून 7 ठिकाणी म्हणजे आजचं पकडलं तर 7 आणि हा सोडलं तर 6 ठिकाणी आपण अजून शिबिर राबवणं जसं बारवा आहे, त्यानंतर माथेर मंडळ आहे 24 ला,
त्यानंतर तुमचं बांगडी मंडळ आहे आणि लाखांदूर नगरपंचायतचे मे महिन्याचे शिबिर आहे. तर त्यामध्ये माझं हेच म्हणणं आहे की नागरिकांच्या ज्या समस्या असतात विभागात जावं लागतं, तर त्यांनी त्या एकाच ठिकाणी येऊन त्या निकाली निघू शकतात. तसे शासनाच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत माननीय महसूल मंत्री मोदयांनी ज्या विविध CR काढल्या आहेत, सूचना काढल्या आहेत, त्याच्यानुसार प्रत्येक जनतेला त्याचा खूप डीपमध्ये फायदा होणार आहे. तर माझं फक्त जनतेला एवढंच आव्हान आहे की तुम्ही प्रत्येक शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होऊन त्याचा लाभ घेण्यात यावा आणि जेणेकरून तुम्हाला कार्यालयापर्यंत सुद्धा यायची गरज पडणार नाही. तुमच्या दारापर्यंत शासन पोचलं आहे. तुम्ही त्याचा लाभ घेऊन तुमचं काम त्या ठिकाणी साध्य करून घ्यायचं आहे, असं मी सगळ्या जनतेला विनंती करतो. निश्चितच या ठिकाणी आपण तहसीलदार लाखांदूर यांच्याकडून जो महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविल्या जात आहे तालुक्यामध्ये, तर 6 टप्पे अजून बाकी आहेत. तरी लाखांदूर तालुक्यातील जनतेने तहसील कार्यालयाच्या किंवा विविध कार्यालयाच्या चक्रा मारण्यापेक्षा एकाच ठिकाणी तुम्हाला या संपूर्ण योजनेचा फायदा मिळत आहे. तर संपूर्ण जनतेने हा फायदा घ्यावा असे लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्याकडून आवाहन करण्यात आहे. मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा.